बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देत असताना राजमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर यांच्या शताब्दी वर्ष आणि या वर्ष साजरा करण्याच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो। आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या महिला दिनाच्या निमित्तानं औचित्य साधत असताना महाराष्ट्र राज्याचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये राहिला। आपल्याला माहिती आहे की देशाची पहिली राष्ट्रपती होण्याचा मान, महिला राष्ट्रपती होण्याचा मान जर कोणी मिळवला असेल तर आपल्या जिल्ह्याच्याच सुकन्या प्रतिभाताई यांनी या ठिकाणी मिळवलेला होता। आज आपण बघतोय की शासनाच्या मार्फत महिलांना सक्षमीकरणाच्या गोष्टी सगळीकडनं केल्या जातात आणि ते करत असताना राज्यामध्ये आणि देशामध्ये जर आपण नजर टाकली तर हे एकमेव पहिलं राज्य आहे की या राज्याने मुलींकरता मोफत शिक्षण देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय या देशामध्ये घेतलेला आहे। ज्याप्रमाणे मामांनी सांगितलं की स्त्रीचा सहभाग असल्याशिवाय पुरुषाचा कुठल्याच प्रगतीचा मार्ग हा मोकळा होत नसतो। सावित्रीबाई फुले असतील, जिजाऊ असतील, यांचा जर आपण जीवनपट पाहिला आणि सध्याच्या जीवनपटामध्ये आपण त्याचा सहभाग थोडा तरी आणला तरी मला तरी वाटतं की ते आपल्या देशाकरता फार मोठं काम होणार आहे। आज आपण बघतो की महिलांच्या बाबतीमध्ये या सरकारने ज्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये बचत गट असतील, महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट असेल, त्याचबरोबर मुलींचं मोफत शिक्षण असेल, माझी लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या करत असताना महिलांनी सुद्धा आता पुढे येण्याची अत्यावश्यक गरज आहे। 30 ढाल 30 तलवार 30 तुझी जबाबदारी तुला घ्यायची आहे। 30 ढाल 30 तलवार 30 जबाबदारी तुला घ्यायची आहे। शेळी नको तुझ्यात आता मला वाघीण बघायची आहे। अशा पद्धतीचे चित्र महिलांमध्ये आता निर्माण झालं पाहिजे। तरी आपण कितीही महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करत असलो तरी ज्या घटना राज्यामध्ये काही काही घाणघाण घडतायत त्याच्याकरता सुद्धा मला आठवतं की वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने ज्यावेळेस आम्ही प्रेरित झालो त्यावेळेस पत्रकारांनी एक फार मोठी झोड त्यांच्यावर उठवली होती आणि त्यांनी भाषणामध्ये म्हटलं होतं की महिलांच्या पर्समध्ये लिपस्टिक बरोबर आता मिरचीची पुडी असली पाहिजे, रामपुरी चाकू असला पाहिजे। त्यावेळेस पत्रकारांनी आणि इतर लोकांनी त्याच्यावर फार टीका केली, पण आज तीच वेळ आलेली आहे। आमच्या तरुण मुलींना पण माझी हीच विनंती आहे की स्वसंरक्षणाकरता तू आपला नाही आहेस, तू लढणारी महिला आहे, अशा पद्धतीने आपल्याला वागण्याची या काळामध्ये गरज आहे। आज आपण नेहमी पुरुषांबरोबर महिला पुढे आले पाहिजे याच्याकरता राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांचं लक्ष आपल्यावर आहे। आणि योगायोगाने आपण दोघं माणसं असे बरोबर कामाला आले, कार्यक्रमाला बोलवले, एक मामा जे नवरीकडेही चालतात नवरदेवकडेही चालतात आणि दुसरा बोलवला भाऊ। मामा वाचला तर इकडनंही मामा आहे आणि तिकडनंही मामा आहे, माझा इकडनं भाऊ आहे आणि उलट वाचलं तर मी कायम तुमच्या मागे उभा आहे। म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की अशा पद्धतीच्या दोघं पाहुण्यांना तुम्ही या ठिकाणी बोलू। या ठिकाणी आयुक्त साहेबांना विनंती करेन की ज्या मुली 12वी मध्ये आपण यश संपादन केला त्यांचा आपण सत्कार करत आहोत। आपण आज जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून कलेक्टर साहेबांना आदेश केले होते की आजचा दिवस हा जी ओपीडी जेवढी जिल्ह्यामध्ये निघणार आहे, मग ती आरएसला असेल, ती प्राथमिक आरोग्य केंद्राला असेल, ती जिल्हा रुग्णालयाला असेल, ती मोफत व्हावी, त्यांच्याकडनं आज फी न घेतली जावी। आणि जिथे महात्मा फुलेंची हॉस्पिटल्स आपले आहे तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांची सुविधा व्हावी असे आपण आदेश दिले होते। आणि एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा असण्याकरता एक नंबर असा एसटी महामंडळाने उपलब्ध करावा की महिलेला जर तिथे काही अडचण आली तर ती तिथं कॉल करू शकेल। ती सुविधा आपण उद्यापासून या जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू करतोय। मला तरी असं वाटतं की महिला बचत गटांसाठी सुद्धा महानगरपालिकेने मॉल उपलब्ध करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे। आता काय सध्याच्या युगामध्ये मॉलचं लय फॅड आहे। आता डीमार्ट पाहतो आम्ही तर कायम कुटुंब भरलेले असते, त्यामुळे महिला बचत गटांना जर तुम्ही मॉलची उपलब्धता करून दिली ना तर आपण त्या मॉलला भारी पडू शकतो, एवढ्या आमच्या महिला काम करणार आहेत।
तर त्याचं काम आपण पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे. महिला बाल कल्याण निधीमधून आपण जे पैसे देतो त्याच्यामध्ये 5 रिक्षा आपण 50% अनुदानावर ज्या गरीब महिला आहेत ज्या रिक्षा चालवतात त्यांना या वर्षी द्याव्यात अशी सूचना मी या ठिकाणी आयुक्तांना करतो. त्याचबरोबर जिथे मनपाचे गाळे तयार होतात त्या गाळ्यांमध्ये 5% गाळे हे महिला बाल कल्याणच्या मार्फत बचत गटांना कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे अशा पद्धतीची अपेक्षा आणि पालकमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी सूचना करतो. मला तरी असं वाटतं की इथे पुरुषांबरोबर महिलांची संख्या प्रत्येक कार्यक्रमाला नसते, पण आज तुमचाच दिवस आहे. म्हणजे घरून निघताना सुद्धा मी बेस्ट ऑफ लक करावं लागले आज. म्हणून मला तरी असं वाटतं की तुमच्यामध्ये आम्ही महिलेबरोबर महिलेच्या बाबतीमध्ये किती पुरुष आहे मला माहित नाही की त्यांना मुली नाही आहेत. मी भाग्यशाली आहे. तुम्हाला आहे का मुलगी मामा? ज्याला मुलगी आहे तो लय भाग्यशाली माणूस आहे. कारण की मुलांपेक्षा जास्त काळजी बापाची कोणी घेत असेल तर ती मुलगी घेते, असा माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे. त्यामुळे मुलगी ही असलीच असली पाहिजे. आपण नेहमी काम करत असतात, काही काही महिला डिस्टर्ब होतात. सुसाईड करण्याचं प्रमाण महिलांमध्ये या काळामध्ये फार वाढलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींकरता आत्महत्यासारखं शस्त्र आपण उचलतो, मागचा पुढचा विचार करत नाही. तर महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही बिथरून न जाता संकटाशी संघर्ष करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. थकून भागून स्वतःमध्ये अडकून तुला राहायचं नाही. थकून भागून स्वतःमध्येच तुला अडकून राहायचं नाही. जे झालं ते झालं, जे झालं ते झालं. आता तुला नव्यानं उभं राहायचं आहे. त्यामुळे माझ्या महिला भगिनींना माझी हीच अपेक्षा आहे की आजचा दिवस हा सुंदर दिवस आहे. ज्या ज्या मुलींनी नैपुण्य दाखवलं, 12वी पास झाल्यात, त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्या महिलांच्या आकस्मिक त्यांच्या कुटुंबामध्ये मृत्यू झाला त्यांना अनुकंपाच्या नोकरीच्या ऑर्डर्स आपण आज देत आहेत, त्याबद्दल मी महापालिकेचं खूप खूप अभिनंदन करतो. महापालिकेने जे या ठिकाणी स्तुत्य उपक्रम सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये असतील, महिला बाल कल्याणच्या मार्फत 5% पैसे खर्च करायचे असेल त्याचे आता आम्हालाही कंपल्शन केलं आहे DPTC मधून की तुम्ही इतके टक्के पैसे हे महिला बाल कल्याण करता खर्च केले पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की ते सुद्धा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. पुढच्या काळामध्ये आता मी आज धरणगावला एक कार्यक्रम घेतला डस्टबिन वाटपायचा. ते डिपार्टमेंट आपलंच आहे. आज आपण 18,000 डस्टबिन धरणगाव नगरपालिकेमध्ये वाटतोय. ओला कचरा आणि सुका कचरा, आणि त्याच्याकरता आपण रिक्षाही देतोय त्यांना की ओला कचरा कसा साठवावा, ओला कचरा कसा द्यावा. डस्टबिन ह्या आपण फुकट देतोय. त्यामुळे माझी अपेक्षा असेल की पुढच्या काळामध्ये आपल्याकडेही तो कार्यक्रम आपण राबवला पाहिजे, जेणेकरून शहरामध्ये त्याचा फायदा या ठिकाणी होऊ शकेल. मी आमदार महोदयांना पण विनंती करेल की पुढच्या काळात हा कार्यक्रम आपण एवढ्या महिन्यामध्ये जर घेतला तर प्रत्येक घरी आपण डस्टबिन देऊ. डस्टबिनची किंमत फार नाही आहे, पण आमचा त्याच्यामधला उद्देश हाच आहे की आमचं शहर स्वच्छ राहावं. आमच्या शहरामध्ये जे कायम स्वच्छतेचे विषय येत असतात त्याच्याकरता थोडीफार का अशा मदत व्हावी. नारी शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे असं आपण नेहमी म्हणतो. तर पुढच्या काळामध्ये या शक्तीला मदत करण्याची सरकारची आणि आमच्या सगळ्यांची तयारी आहे. आपण पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं काम करावं. जिजामाता सावित्री आयता, जिजामाता आणि सावित्री माता हे फक्त येता जाता आपण नाव घेत जातो, पण आज वाण तुझ्यात घ्यायचं आहे आणि थोडी का असे ना तुला सुद्धा जिजामाता व्हायचं आहे. आणि ते होण्याकरता आमच्या महिलेनी सुद्धा सज्ज राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला यायला थोडा उशीर झाला. आज दिवसभरामध्ये 15 कार्यक्रमामध्ये 10-12 कार्यक्रम तुमचेच आहे आज. कारण की आम्ही निवडून आल्यामध्ये तुम्हीच आहे. म्हणजे राजकारणाचं स्टेज जरी नसलं तर नवरा दुसऱ्या पक्षाचा होता तरी त्यांनी म्हणला नाही तो 1500 देतो त्या भावनात देते मी. हो, अंडर करंट जे अंडर करंट होतं नाही यावेळेस निवडणुकीचं ते कठीण होतं. नवऱ्याला सांगितलं मामा तुम्ही सांगता तिथेच देईन मी, जाता बरोबर जिथे दाबायचं होतं तिथेच देईन. आणि तिने विचार हा केला की भाऊबीजला आणि रक्षाबंधनाला एकच वेळेस भाऊ 300ची साडी देतो. हा भाऊ तो दर महिन्याला 1500 देतोय. त्यामुळे याचा विचार तुम्ही आम्हाला केला. हा राजकारणाचं व्यासपीठ नाही, पण जसं मामांनी सांगितलं तसं आमच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा सहभाग निवडून देण्यामध्ये जर कुणाचा राहिला असेल भगिनींनो तो तुमचा राहिला आहे.
मामा 3 वेळेस निवडून आले, मी 5 वेळेस निवडून आलो आणि त्यावेळेस तुम्ही सगळ्यांना निवडून देण्याकरता जी मतं दिली ती भरभरून दिली. त्यामुळे आता मामाची जबाबदारी आणि भाऊची जबाबदारी आहे. त्यामुळे निश्चितपणाने भाऊ आणि मामा मिळून आमच्या भगिनीबद्दल काम करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. ढेरे साहेब असतील, उप-आयुक्त भगिनी असतील किंवा आमचे भाऊ असतील, त्यांचे सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो. महिला बाल कल्याण विभागाचे अभिनंदन करतो की त्यांनी हा स्तुत्य उपक्रम महापालिकेच्या या प्रांगणामध्ये घडवून आणला. पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.